हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळेजण कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की काय आहे, तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे। आणि खूप जणांनी मला क्वेश्चन केलेला होता किंवा कमेंट आलेली होती की तुमच्या बाळकृष्णांचे वस्त्र आम्हाला दाखवा आणि तुम्ही कसे बनवले ते सुद्धा आम्हाला घालून दाखवा। तर मी आज तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर अगदी छोटे छोटे असे वस्त्र मी बाळकृष्णांसाठी बनवलेले आहेत आणि तोच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे। तर बघा, आता छोटेसे माझे बाळकृष्ण आहेत, 2 इंचाचे माझे बाळकृष्ण आहेत। त्यानुसारच मी हे वस्त्र असे शिवलेले आहेत आणि घरीच माझ्याकडे म्हणजे मशीन वगैरे आहे। आणि मी जे आपले नवीन वस्त्र असतात, साडीचे म्हणा किंवा लेस वगैरे असते, बाजारामध्ये लेस वगैरे अवेलेबल असते, नेट असतं, त्यापासून असे मी वस्त्र तयार केलेले आहेत। आणि हे वस्त्र आता मी तुम्हाला घालून दाखवणार आहे कसे दिसतात। आणि प्रत्येक वस्त्रापाठीमागे जे लुक आहेत ना, ते अतिशय वेगळं आणि युनिक आहेत। आणि खूप मस्त असे माझ्याकडे छान छान असे वस्त्र, मी इतके सारे वस्त्र माझ्या हातानेच बनवलेले आहे, तुम्हाला दिसतच असेल। आणि हे जे वस्त्र आहेत हे माझं खूप फेवरेट आहे। हे 2 वस्त्र माझे खूप फेवरेट आहे आणि हे घातल्यावरती अगदी एक छोटंसं बाळ जसं असतं ना आपलं, तसंच अगदी हा ड्रेस दिसतो। आणि म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये तुम्ही असा हा ड्रेस तुम्ही बाळकृष्णांना घालू शकतात। आणि हा जो फेटा आहेत, हा पेशवाई फेटा आहेत, हा सुद्धा मी घरीच बनवलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे। तर दिसतो सुद्धा खूप सुंदर त्यांना। तर चला आता तुम्हाला ट्राय करून दाखवते, सगळे वस्त्र मी आता ट्राय करून दाखवते की कसे दिसतात आणि घातल्यावरती त्यांचं लुक मी कसं दिसते ते सुद्धा शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, अशा छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहेत। तर चला आता वेळ वाया न घालवतात व्हिडिओला खूप सुरुवात करते आता। तर सगळ्यात आधी माझं मोस्ट फेवरेट जे आहेत वस्त्र म्हणजे छोटंसं जे समर ड्रेस, जसं आपण उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये जसे आपल्याला गरम होत असतं तसं आपण ड्रेस घालतो, तशा पद्धतीने हा ड्रेस मी बनवलेला आहे। अगदी छोटासा क्यूटसा असा हा ड्रेस मी बनवला आहे। 2 ड्रेस आहेत असे, यावरती मी टोपीसुद्धा बनवेल आहे मॅचिंग अशी। उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला ऊन लागतं तसं ही छोटीशी कॅप बनवेल आहे। छान असा सुंदर असा हा ड्रेस आहे। दुसरा ड्रेस जो आहे तो म्हणजे लेस वगैरे लावलेला आहे, असा माझ्याकडे काठ होती, साडी होती माझ्याकडं। आणि हा जो खालचा जो पदर आहे तो ऑरेंज कलरचा, तो त्यावरती ही जी लेस आहे ही लेस मी लावलेली होती। आणि माझ्याच डोक्याच्या आयडिया वापरून मी असे युनिक ड्रेस बनवत असते आणि खूप छान आणि अगदी सुंदर दिसतात त्यांना। आणि अगदी 2 इंच अशी ही माझी बाळकृष्णाची मूर्ती आहेत, पण त्यांना माप वगैरे घेऊन आणि प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित जर केलं तर अगदी सोपं आहे। त्यानंतर बघा, हा एक ड्रेस आहे, हा माझ्याकडे ड्रेसचं नेट होतं त्यामुळे मग असा त्याचा ड्रेस बनवलेला आहे। आणि त्याला साईडनी अशी छान लेस लावली तर किती छान दिसत होता ड्रेस। आणि जो गळा आहे त्याला सुद्धा मी सिल्वर लेस लावलेली होती। त्यानंतर हा पुढचा एक ड्रेस आहे, हा सुद्धा पूर्ण लेसपासून बनवला आहे, लेस लावून घेतली आहे, त्याखाली टोचू नये यासाठी मी म्हणजे आपल्याला जसं इचिंग होत असते तसं देवांना सुद्धा इचिंग होते, त्यामुळे मग खालती मी असं अस्तर वगैरे लावलेलं आहे, त्यावरती ही लेस लावून आणि साईडनी अशी ही जी लेस लावलेली दिसतच असेल तुम्हाला, ही व्हाईट कलरची, ती अशी लावून घेतलेली आहे। आणि अगदी सोप्या पद्धतीने हे वस्त्र मी शिवलेले आहे, पण दिसायला अगदी युनिक आणि मस्त छान दिसत होते बाळकृष्ण माझे। आणि जो फेटा आहे तो फेटासुद्धा मी घरीच बनवलेला आहे, पेशवाई फेटा आहे, अगदी सोप्या पद्धतीने हा फेटा मी बनवलेला आहे, काहीच अवघड नाही आहे। आणि आत्ता तर सध्या मी एकच बनवलेला फेटा। आणि हा जो ड्रेस आहे हा पण नेटपासूनच बनवला आहे, तर हा थोडा युनिक आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे। आणि यावरती जे म्हणजे जे मणी लावलेलं आहे त्याने अजून छान दिसत होता हा ड्रेस। तर अशा पद्धतीने छान छान असे कलेक्शन माझ्याकडे आहे। आणि माझ्याच हाताने, स्वतःच्या हाताने जर आपल्यामध्ये काही टॅलेंट असेल तर आपण घरच्या घरीच असं काही आपण करू शकतो, किंवा आपल्या टॅलेंट्स म्हणजे आपल्या हाताने जे वस्तू बनवतो ना त्याचं एक वेगळंच म्हणजे आनंद वाटत असतो। तर बघा, हा एक पुढचा ड्रेस, हा पण मी असा तुकड्यांपासून जॉईन केलेला आहे, तो कलरफुल असा मल्टी कलरमध्ये हा एक बाळकृष्णांचा ड्रेस मी बनवला होता। गळ्याला अशी छान अशी लेस लावून घेतलेली होती।
तर छान असे दिसत होते. प्रत्येक साईज ही वेगवेगळी आहे. घेर जर मोठा घ्यायचा आहे तर थोडीशी हाईट घ्यायची आणि जर छोटा घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने शिवू शकतो आपण. तर हा एक पुढचा ब्लू कलरमध्ये आहे. याला सुद्धा ही लेस वापरलेली आहे. ही लेस जास्त करून मी भरपूर ड्रेसला वापरली होती. अगदी छान अशी ही लेस होती, त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसत होते बाळकृष्ण. तर कसं वाटलं माझं आजचं कलेक्शन मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला कोणतं वस्त्र जास्त आवडलं ते सुद्धा मला कमेंट करा. आणि काय होतं ना की कोणतीही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आधी एडिट वगैरे करावं लागते. भरपूर त्याला मेहनत असते. त्यामुळे मग एक लाईक नक्कीच करा.